नमस्कार, मी निसार हरणमारे, लातूर जिल्ह्यातली रहिवासी आहे। मी आपली जी सेवाभावी संस्था काम करते अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र लातूर, जवळपास 5 वर्षापासून लातूर जिल्ह्यात आणि लातूर तालुक्यात काम चालू आहे आपल्या संस्थेचं। आतापर्यंत नाही म्हटलं तर 40-50 हजार दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक विधवा महिला आपल्या संस्थेसोबत जोडून आहेत। हे सांगण्याचा उद्देश ह्याच्यासाठी आहे की येणाऱ्या काळात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आपल्यासमोर बरेचसे जे पुढारी लोक येणार आहेत, उमेदवार येणार आहेत आणि त्यांनी आपल्याला मोठ्या मोठ्या आश्वासन हे देणार आहेत। जसं अपंगाला 6000 रुपये पगार करूता, पुन्हा अपंगाला दरवर्षी 5% निधी देऊता आणि असं मोठे मोठे आश्वासन देऊन निघून जातील। तर मी पूर्ण लातूर जिल्ह्यातल्या अपंगांना एक विनंती करतो की तुम्ही आमिषाला बळी पडू नका। शासनानं जे योजना लागू केलेल्या आहेत त्याची आधी अंमलबजावणी होलाल्या का नाही याची आधी खात्री करून घ्या। दुसऱ्या योजना लागू करतील, ते मिळतील, ते लांबचा प्रश्न राहिला। सगळ्यात अगोदर तर आपल्याला जे लागू केलेल्या योजना आहेत ते पूर्ण मिळालेत का नाही, त्याचा लाभ मिळाला का नाही याची आधी दक्षता घ्या। ज्याप्रमाणे अपंगाला 6000 रुपये पगार करायचा विचार करतोय शासन, पण ते जे 1500 रुपये पगार आता सध्याला भेटते ते सुद्धा टाईमवर मिळत नाही। त्याच्याबद्दल शासन काय दखल घेऊन आलंय आतापर्यंत घेतलं नाही। तर असल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। त्यानंतर अपंगाला दरवर्षी 5% निधी द्या म्हणून शासन निर्णय आहे आणि जसं महानगरपालिका लातूरनं जाचं कट लावली की 7 वर्षानंतरच देऊता आपण। त्याच्यामध्ये अधिकारी लोक, नेते मंडळी, नगरसेवक हे सगळे इन्व्हॉल्व होऊनच ते जीबीचा ठराव सहमत झालेला आहे। जर अशा प्रकारच्या जाचं कट लावल्या असल्या तर बाकी अपंगाचं भवितव्य कसं व्हायचं, त्याच्यासाठी शासन आणि बाकीचे पुढारी जेव्हा येतील आणि म्हणतील की आम्ही हे योजना लागू करून देऊता, तर ते जी आधी लागू आहे योजना त्याची अंमलबजावणी का बरं होत नाही, आधी हा प्रश्न सर्व अपंगांनी, विधवा महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विचारावा आणि मगच आपल्या मताचं मूल्य त्यांना कळेल। तरी सर्व माझ्या जेवढे बी लातूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत या विनंतीकडे लक्ष देऊन निसार सर काय म्हणले तर त्याचे एक बारीकीनं निरीक्षण करूनच आपलं मतदान करावं। धन्यवाद।